समोर मात्र एक नावाजलेला खेळाडू आहे. वैभवसाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र लॉफ्टेड स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. सीमारेषा पार जातोय. मिळतील धावा 6. येतोय स्पोर्टी सॅक षटकार. बराच आकूट टप्प्याचा आणि ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आपल्याला बघायला मिळाला. जागा बनवली. आपटलेल्या चेंडूला मात्र हवेत फटका खेळत पाठवलं डीप पॉइंट क्षेत्राच्या दिशेनं. 6 धावा पहिल्याच बॉलवरती. इरादे स्पष्ट केले वैभवने, कारण इतक्या लांबचा प्रवास जर करून आम्ही मुंबईमध्ये आलोय तर नक्कीच आम्हाला हा हिरक चषक पटकवायचा आहे. सेमीफायनलची मॅच, उपांत्य फेरीचा सामना. सारख्याच पद्धतीचा फटका. इथे मात्र फटका फसलाय आणि वैभव तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. एक तेरी तो एक मेरी. एक षटकार. दुसऱ्या बॉलवर विकेट. एका बॉलवर फलंदाज तर दुसऱ्या बॉलवर गोलंदाज यशस्वी ठरलाय. लकी इथे पुन्हा एकदा लकी ठरतोय. आणखीन एक सफलता इथे मात्र या नवीन मॅच मध्ये सुरुवात करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये लकीच्या खात्यात. धन्वी 11 अलिबाग. आपले एक प्रतिनिधी समीर चौगुले सर, आपल्याला विनंती आहे कृपया करून आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्या. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतील. पहिल्या 2 बॉलचा खेळ आपण अगदी दोन्ही विरोधी बाजूला आपण रिझल्ट टाकलेला पाहिला. एक षटकार आला, एक विकेट आली आहे. सुरुवात मात्र दोन्ही बाजूची चांगली होताना बघायला मिळते. एकाच्या बाजूने षटकाराचा निर्णय तर एका बाजूने विकेटचा निर्णय आलेला आपण पाहिला. एक अप्रतिम कॅश मात्र तिकडे कव्हर पॉइंट सीमारेषेवरती आपण पकडलेली पाहिली. ऋषभ होते त्या ठिकाणी मात्र कॅच पकडत असताना. निशांत शिवलकर भाई इथे मात्र आल्या कॉट बिहाइंड. व्हॉट अ बॉलिंग. आल्या पावली मात्र माघारी परतावून लावलं गेलंय निशांत शिवलकर भाई सारख्या फलंदाजाला. बचावात्मक अंदाजाने खेळायच्या प्रयत्नामध्ये, स्क्वेअर कट करायच्या प्रयत्नामध्ये बॅटची मात्र लिडिंग एज घेतली आणि बॉल मात्र गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मात्र CBW यष्ट्यांच्या पाठीमागे हा झेल आपण पाहिलाय. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. आपण चर्चा करत होतो या अगोदरच्या कॅचची, त्या खेळाडूची, तोपर्यंत इथे मात्र आणखीन एक विकेट पटकावला जातोय तो गोलंदाज लकीच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं नावाप्रमाणेच लकी ठरलाय आज मधु 11 संघासाठी. मला वाटतं मधु सर स्वतःच त्या ठिकाणी लकी मानतायत लकीला, कारण हे पहिलं षटक ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये सोपवलं त्याने यश पटकावून दिले आपल्या संघाला. सुरुवात तर चांगली झाली आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर गोलंदाजही चांगला कमबॅक करताना दिसला. एक षटकार, त्यानंतर लगातारचे हे 2 विकेट्स. धन्वी 11 अलिबाग 40 वर्षावरील संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने शिवडी विधानसभा अंतर्गत मधु 11 लालबाग हा संघ जो आहे तो आपण पहिल्या 4 संघांमधून सेमीफायनलमध्ये दाखल झालेला पाहिला होता. त्यांच्यामध्ये चालू झालेली ही आता मात्र उपांत्य फेरीची दुसरी मॅच आहे या स्पर्धेची. अमित राठोड, मॅन फ्रॉम बोरिवली, या वेळेला मात्र शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा अपील केलं आणि इथे मात्र पंचांचा निर्णय. SOUT आउट. बॅटर हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 लागू केलाय आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे इथे मात्र गोलंदाज लकीने. टाळ्यांच्या गजरात मात्र अभिनंदन झालं पाहिजे या युवा खेळाडूचं. अप्रतिम अप्रतिम बॉलिंग इकडे पाहायला मिळते गोलंदाज लकी याची. पहिली विकेटची हॅट्रिक पटकावणारा या स्पर्धेतला एकमेव गोलंदाज ठरलाय लकी. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फर्स्ट हॅट्रिक विकेट टेकर बॉलर म्हणून त्याचं नाव इथे नोंदलं जातं या हिरक चषक 2023